जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्कर्म असेल, दानधर्म असेल, भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल, तर अशा ठिकाणी परमात्मा राहतात. याचा अर्थ की इतर ठिकाणी परमात्मा राहतच नाही, भगवंत राहतच नाही असं नाही. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा तर सर्व ठिकाणी व्याप्त आहे. जळे स्थळे काष्टी पाशानी अवघा भरला चक्रपाणी. यत्र यत्र स्तो देवा सर्व व्यापी महेश्वरा. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त असले तरी देखील आता सांगितलं की ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्कर्म असेल, दानधर्म असेल, भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल, तर अशा ठिकाणी प्रत्येकानं गेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे दैवी शक्ती असते ती आत्मसात केली पाहिजे, जेणेकरून एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी दैवी शक्ती जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम. ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये, या मंदिरामध्ये ईश्वराची जे काही ईश्वरी शक्ती विराजमान आहे. श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गुण, दुराचाराचे भावना, व्यसनाचे भावना सर्व निवृत्त होते. माझं मन अगदी शांत होते, पवित्र होते. दृढ विश्वास ठेवून जर ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होतंय. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानं असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. अजून एक महत्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचा आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं, शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल, मृत्यूनंतर सद्गतीला म्हणजे चांगल्या गतीला जायचं असेल, दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लागू शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं, आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते.
म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला तर वाणीला देखील पवित्र करावं. या पवित्र उद्देशानं आपल्या गावातील धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी, धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, भगवंताच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादानं, अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, दानधर्म असेल, अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन करण्यात आलेलं आहे. उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी पण झाली पाहिजे. आपण देखील सर्व धर्मात्मा, पुण्यात्मा, घरदाराची मोहममता सोडून देवाच्या दरबारामध्ये देवासारखे होऊन शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी पण झाली पाहिजे. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला तर वाणीला देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचंय. त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचंय. त्याच्यानंतर श्लोकाचं, नामाचं, अभंगाचं उच्चारण करायचंय की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचंय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. जयन्ते मंगला काले भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते स्वाहा स्वधा नमस्तुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो
नाहं वसामि वैकुण्ठे नाहं वसामि वैकुण्ठे नाहं वसामि वैकुण्ठे नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृदये नवे योगिनां हृदये नवे मद्भक्त्या यत्र गायन्ति मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद तत्र तिष्ठामि नारद नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृदये नवे मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी एक महत्वाचा प्रश्न जो नारद मुनीनं विचारला भगवंताला, आणि नारद मुनीला निमित्त करून आपल्या सर्वांसाठी ज्या प्रश्नाचं उत्तर भगवंतानं दिलं, तो प्रश्न आणि भगवंताचं उत्तर प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचंय आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस लक्षात ठेवायचंय. बऱ्याच लोकांच्या म्हणण्यापेक्षा अनेक भक्तांच्या मनामध्ये एक संभ्रम असतो की भगवंत राहतात कुठं, आणि जर दुसऱ्याला विचारलं तर ते अनेक आपापलं मत सांगतात. कोणी म्हणतात काशीला राहतात, कोणी म्हणतात पंढरपूरला राहतात, कोणी म्हणतात वैकुंठामध्ये राहतात, काही म्हणतात भगवंत कैलासामध्ये राहतात. नेमकं राहतात कुठं? काही तर असे असतात ते म्हणतात कशाला जाता एवढं दूर, आमच्या घरीच पंढरपूर, आमच्या घरीच देव राहतो. नेमकं राहतो कुठं हे प्रत्येकानं जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता काही काही म्हणतील देव कुठे कराय ना, आम्हाला तरी काय करायचंय? भगवंत राहतात कुठं हे प्रत्येकानं जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक का आहे? प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस आयुष्यभर कशासाठी असेल तर सुखासाठी. प्रत्येक जीवाला असं वाटतं की मला सुख मिळालं पाहिजे. सुख म्हणजे शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख मिळालं पाहिजे. रात्रंदिवस आयुष्यभर प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास कशासाठी असेल तर सुखासाठी. आता मृत्यूकाल समीप आला असेल, वृद्धावस्था झाली असेल, आणि अशा वेळेस जर आपल्या जीवनाचं तारतम्य बघितलं की जीवनामध्ये सुख किती मिळालं आणि दुःख किती मिळालं, जवळजवळ सर्वांचा अनुभव सारखाच आहे. जो संतांनी सांगितला, सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वता एवढे. ज्याच्यासाठी रात्रंदिवस प्रयास करतो ते सुख जवापेक्षा कमी. कधी कधी सुख नसतं, केवळ सुखाचा भास असतो. सुखाचा भास कळतो ना,
जसं कुत्र हाडूक चघळतं आणि ते हाडूक चघळायला लागलं की त्याचा मालकाच्या लक्षात आलं की आपलं कुत्र आता हाडूक चघळायला लागलं. ते हाडूक चघळायला लागलं की अगदी मरायला येतं, परंतु ते हाडूक काही सोडत नाही. आणि समजा मालकानं त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी जर का हाडूक चळगळताना बघितलं आणि त्याला हाकललं तर ते काय करत, हाडूक सोडून नाही, हाडूक घेऊन पळत. असं काय त्या हाडकामध्ये काहीच नाहीये. मग चघळतं का बरं? ज्यावेळेस ते चघळायला लागतं ते हाडूक अत्यंत कठीण असतं, चावल्या तर जात नाही, चघळत राहतं. त्याच्या हिरड्या सोलतात आणि हिरड्या सोलल्या की त्याच्या हिरड्यामधून रक्त येतं आणि त्याला असं वाटतं या हाडकातूनच येतंय, ते अजून चघळतं. जे हाडूक चघळणाऱ्या कुत्र्याची अवस्था तीच व्यसनी लोकांची अवस्था, काही वेगळे नाहीये. असं कोणतंही व्यसन खाण्याचं असेल, पिण्याचं असेल, ते आपल्याला सुख देत नाही, केवळ सुखाचा भास देत. सांगायचं तात्पर्य की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वत एवढे. असं का होतं? रात्रंदिवस सुखासाठी प्रयास करतो, सुख मिळत नाही, दुःख मिळते. याचं कारण काय? जर शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवात सुख नाही. अनंत नामानं, अनंत रूपानं जो नटलेला परमात्मा आहे, त्या परमात्म्याची प्राप्ती जोपर्यंत आपण करून घेत नाही तोपर्यंत शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून आपल्याला स्वावलंबी सुख, निर्विकारी सुख आणि शाश्वत सुख मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते भगवंत राहतात कुठं हे पहिलं आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून अनेक जण अनेक मत मांडतात. आता सांगितलं की काही म्हणतात काशीला राहतात, काही म्हणतात पंढरपूरला राहतात, काही म्हणतात वैकुंठाला राहतात, काही म्हणतात योग्यांच्या हृदयामध्ये राहतात. म्हणून नारद मुनीनं विचार केला की अनेकांच्या मनामध्ये जी भ्रांती आहे की भगवंत इथं राहतात तिथं राहतात, ती भ्रांती निवृत्त करण्यासाठी स्वतः नारद मुनी भगवंताकडे गेले आणि विचारलं की प्रभू, आपल्या संदर्भात अनेक जण वेगवेगळं मत मांडतात. काही म्हणतात भगवंत वैकुंठामध्ये राहतात, काही म्हणतात योग्यांच्या हृदयामध्ये राहतात. प्रभू तुम्ही सांगा की आपण राहतात कुठं? भगवंतानं सांगितलं की नाहम वसामी वैकुंठे, मी नेहमी वैकुंठामध्ये राहत नाही. या सुखा कारणे देव विडावला, वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. धन्य धन्य संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सई शोभी नारायण. मी नेहमी वैकुंठामध्ये राहतोच असं नाही, योग्यांच्या हृदयामध्ये नेहमी राहतोच असं नाही, परंतु असं एक स्थान आहे की ज्या ठिकाणी मी नेहमी राहतो. कोणतं स्थान? मदभक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त ज्या ठिकाणी अनन्यतेनं माझं चिंतन करत असेल, भजन करत असेल, त्या ठिकाणी मी नेहमी राहतो. मग ते मंदिरामध्ये असो की शेतामध्ये असो, दुकानामध्ये असो, एकांतात असो की लोकांतात असो, कुठेही असो, ज्या ठिकाणी माझे भक्त
अनन्यपणे माझं चिंतन करत असेन, स्मरण करत असेन, त्या भक्ताच्या सान्निध्यात मी नेहमी राहतो आणि करतो काय? मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवारावे. त्या भक्तांचं मी रक्षण करतो, त्या भक्तांची मी सेवा करतो, त्या भक्तांचं मी कार्य करतो. म्हणून आपल्याही सानिध्यात भगवंत राहावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करायचं असेल तर कथेच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या निमित्तानं तशी सवय लावून घेतली पाहिजे. देवांचे देव महादेव, त्या महादेवाचं एक स्वरूप जे हनुमंत आहे आणि त्या हनुमंताचं मूळ रूप जे भगवान शिव आहे. तर काय करा की त्यांचं थोडस स्मरण करा, चिंतन करा, भजन करा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 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 हर हर भोले 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 नमः शिवाय. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. हर हर भोले 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 नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज की जय. पुंडलिकावदेव हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. रामचंद्र भगवान की जय. बांगसी माता की जय. नागेश्वर भगवान की जय. पशुपतेश्वर भगवान की जय.